प्रश्न क्रमांक 1. पाकिस्तानातील लाहोर येथे उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेल्या आहे? तर ऑप्शन आहे न्यायमूर्ती जरीना शेख, न्यायमूर्ती हिना खान, न्यायमूर्ती अलियाना नीलम, न्यायमूर्ती शकीना पठाण. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी न्यायमूर्ती आलिया नीलम या पाकिस्तानातील लाहोर येथे उच्च न्यायालयाचे पहिले महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जून महिन्यातील ICC मॅन प्लेयर ऑफ द मंथ कोण ठरलेले आहे? जून महिन्यातील ICC मॅन प्लेयर ऑफ द मंथ कोण ठरलेले आहे? तर ऑप्शन आहे रोहित शर्मा, जयप्रीत बुमराह, विराट कोहली, हार्दिक पांड्या. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी जयप्रीत बुमराह हे जून महिन्यातील ICC मॅन प्लेयर ऑफ द मंथ ठरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षाखाली 16वे वित्त आयोगाचे 5 सदस्य असणारी सल्लागार समिती स्थापन केलेली आहे? तर ऑप्शन ए व्ही नागेश्वरन, शक्तिकांत दास, विजय कुमार, अरविंद पानगरिया. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी अरविंद पानगरिया. नेक्स्ट प्रश्न आहे जगातील पहिले ऑल वेदर इंडोर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे? तर ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया देशात पहिले ऑल वेदर इंडोर क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5वा सदस्य बनलेला आहे? तर ऑप्शन आहे बांगलादेश, सिंगापूर, जर्मनी, नेपाळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए बांगलादेश हा कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5वा सदस्य बनलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक मिस एया सौंदर्य स्पर्धा भारताच्या वतीने कोण सहभागी झालेली होती? तर ऑप्शन आहे सना खान, ललिना, झारा शतावरी, ऑलिव्हियस. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी झारा शतावरी या जागतिक मिस एया सौंदर्य स्पर्धात भारताच्या वतीने सहभागी झालेल्या होतात. नेक्स्ट प्रश्न आहे कोकणच्या दक्षिणेस सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर ऑप्शन आहे तेरेखोल, कुंडलिका, वैतरणा, दमनगंगा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए तेरेखोल. कोकणाच्या दक्षिणेस तेरेखोल सीमेजवळून ही नदी वाहते. नेक्स्ट प्रश्न आहे लोक आयुक्तचे हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर ऑप्शन आहे 1968, 1973, 1962, 1972. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी 1972 रोजी लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आलेले आहे 1972 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेला घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी रायगड या जिल्ह्यामध्ये आहे घारापुरी. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन आहे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपटी निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहे तो कोल्हापूरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन आहे राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गती हिंदी महासागरात आहे? खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर ऑप्शन आहे डोंगा, जपानी, मारियाना, सुंदा. मित्रांनो या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी सुंदा. नेक्स्ट प्रश्न आहे पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन आहे 1760, 1857, 1761, 1862.
तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई सुरू झालेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या किती आहे? तर ऑप्शन आहे 78, 288, 548, 250. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 288. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या 288 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर ऑप्शन आहे चित्तरंजन दास, लाला लजपत राय, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ही पदवी परत केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन आहे 1881, 1911, 1905, 1891. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1911 मध्ये गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आलेले आहे 1911 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वय मर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन आहे 25 वर्ष, 35 वर्ष, 21 वर्ष, 30 वर्ष. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी 30 वर्ष. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी 30 वय मर्यादा कमीत कमी वर्ष असणे आवश्यक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई पोलीस आयुक्तामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहे? तर ऑप्शन आहे 10, 11, 13, 14. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 13. मुंबई पोलीस आयुक्तामध्ये एकूण 13 पोलीस परिमंडळे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन आहे भालचंद्र नेमाडे, गो व्ही करंदीकर, वि वा शिरवाडकर, लक्ष्मीकांत देशमुख. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. नेक्स्ट प्रश्न आहे LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? तर ऑप्शन आहे मिथेन अँड ब्युटेन, मिथेन अँड इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन, प्रोपेन अँड मिथेन. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी प्रोपेन ओ ब्युटेन हे LPGचे 2 महत्त्वपूर्ण घटक आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? तर ऑप्शन आहे 30 जानेवारी, 21 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 31 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो भारतामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर ऑप्शन आहे डेसिबल, डिग्री सेल्सिअस, एम्पियर, रिश्टर स्केल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए डेसिबल. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल एकक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर ऑप्शन आहे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए पुण्यामध्ये उच्च न्यायालय खंडपीठ नाही आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदुस्थानाचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन आहे राजश्री शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे? तर ऑप्शन आहे नांदेड, जळगाव, अमरावती, पिंपरी चिंचवड.
तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी पिंपरी चिंचवड. महाराष्ट्र शासनाने नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड येथे घेतलेला आहे.